तुझी नोकरी गेली? अर आता तुमच्या खाण्यापिण्याची वाट लागली म्हणायची. ए खुळ्या डोसक्याच्या, तू आणि तिला आणि भीती घालून आमचं टेन्शन वाढवायलायस. आणि आम्ही हे जे काही सांगायलोय कारण आमच्या लायक काही काम असेल तर ते सांगायला. तुझं हे अर्र आणि फिर ऐकायला नाही आलो आम्ही इथं. ए गप्तीस का जरा. बंड्या बघ बाबा काय काम सापडतंय का. आता पैशांची किती गरज आहे तुला तर कळले. होय मी बघतो, पण आपल्या तिघांचं भागायला एवढं पगार बी नाही मला. मी करतो काय तर. मी एक काम करतो, मी ऋषी भाऊंच्या कानावर घालतो. ए बाबा कुणाला काय सांगायची आणि विचारायची काही बी गरज नाही. तुझं तू एकट्याला बघायचं असेल तर सांग, बाकी कुणाला सांगायची गरज नाही. बरं ठीक आहे, नाही सांगत. मी तुझ्यासाठी काय पार्ट टाइम काम असेल तर बघतो. बंड्या, काम कमळीसाठी नाही माझ्यासाठी बघ. हे अरे तुम्ही दोघं असं काय बघायलाय? मी बरोबरच बोलतोय. काम कमळीसाठी नाही माझ्यासाठी बघ. का पण? आता कमळी अभ्यास करणार आणि ही निंगी आमच्यासाठी काम करणार. ए खुळ्या डोसक्याची आहेस का ग तू? आणि तुझा अभ्यास कोण करणार? मी बरं तुला काम करू देईन? अगं कमळे, माझं काय, मी तुझं बघून बघून होतोय की पास. आणि आता तुला लय अभ्यास करायचा आहे की नाही, आणि मग तू अभ्यास कर. अगं मी आहे की काम करायला. निंगे अजिबात नाही. आपण काम बी करायचं आणि अभ्यास बी करायचा, दोघांनीच संग मिळून करायचं सगळं. बंड्या दोघींसाठी कामं बघ. कमळे, निंगे, तुम्ही दोघी माझ्यापेक्षा बारक्या आहेसा, पण मुंबईत आल्यापासून किती शहाण्यासारखं बोलायला लागला ग. कमळे तुझं ठीक आहे ग, तू आधीपासून शहाणी होती. पण ह्यो आमचा पहिलवान निंगे, तुला असं बघून मला लय भारी वाटलं बघ. पण एवढी पण शहाण्यासारखं वागू नको. हा मला झेपायचं नाही ते काय ग. आता बघ येऊ शाण्यासारखं बोलायलोय तरी बी याला चेष्टा सुचतीये. जा, मला नाही करायचं काम. हो पहिलवान, तसं नव्हतं म्हणायचं मला. माझी बारकी बहीण आता मोठी झाली ना, म्हणून मला भारी वाटलं, म्हणून म्हणलो मी. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा ह्यो मोठा भाऊ जिवंत आहे अजून. काय बी लागलं ना बिंदास सांगायचं आपल्याला. काय तू हाय ससर, पण आता तिघाचं भागलं पाहिजे की नाही, म्हणून काम शोध. बरं चल आता निघतो आम्ही, उशीर झालाय. बरं थांबा की, गरमागरम वडे तयार आहेत, खाऊन जावा की. अरे चालतंय नाही की. नको. नाही नको, आमचं लेक्चर आहे, येतो. काळजी घ्या. होय. नायशाला डान्स शिकवतेस हे मला आत्ता कळतंय. आणि सगळ्या टीचर्स सोडून तुला ही कमळीच भेटली होती डान्स शिकवायला. एक गोष्ट लक्षात ठेव, नायशा करता तू कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीस. तिच्याकरता काय चांगलंय काय वाईट आहे हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती नाहीये. माझी इच्छा नाहीये की तिने तुझ्यासारखं व्हावं, कळलं? राधिका ताई, औ ऋषी, ब्रेकफास्ट करून जा. भूक नाही मला. मी तुला विचारत नाही, मी तुला सांगते. ब्रेकफास्ट कर आणि मग जा. का? आता मी काय खायचं काय नाही हे पण तूच ठरवणार वाटतं. ऋषी, तू आईशी बोलतोयस हे लक्षात ठेव. तुला सरळ बोलताच येत नाही का रे? तुझ्या कॉलेजच्या स्टुडंटशी नाही तर आईशी बोलतोय ह्याचं भान ठेव जरा ऋषी. मी कोणाशी बोलतोय ते माहिती आहे मला, आणि काय बोलतोय याचं भान सुद्धा आहे. माय पॉइंट इज की लहान नाहीये मी कधी खायचं कधी नाही त्याची अक्कल आहे मला, आणि स्वातंत्र्य पण आहे. ए अरे काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? हा, जरा शांत व्हा. आणि ऋषी काय हे कुणी स्वातंत्र्य हिरावून घेतलं तुझं? हे आईला विचार ना बाबा, ते बेटर आहे. बघितलं बाबा, तुम्ही जे आतापर्यंत ह्याला पाठीशी घालत आलात ना त्याचे परिणाम इथे. आणि काय विचारायचं रे आईला? हा, स्वतःकडे बघितलंस का जरा? कसा बोलतोय साईशी? काय पद्धत काय तुझी बोलण्याची?
तिच्याशी उद्धटपणे आणि उलट बोलण्याची हिंमत करायला लागलायस तू. अच्छा, म्हणजे तिला तिची चूक सांगितली म्हणजे उलट बोलणं होतं का? आई काल जे काही वागली आणि तिने जे काही केलं ते योग्यच होतं. सिरियसली? काल आई माझ्याशी, वहिनीशी, त्या बिचाऱ्या आमच्याशी जे काही वागली ते योग्य होतं? का बोलू नये रे तिने तुम्हाला? एक तर तुम्ही चुकता ते चुकता आणि त्यात परत आईची चूक झाली म्हणून तिला सांगता. तुम्ही सगळे आईला मिळून अंधारात ठेवत होता ना, हे तुमचं चुकलंय ऋषी. अरे एक साधा डान्स क्लास लावला तर काय आभाळ कोसळणार आहे का? त्यासाठी एवढं बोलावं तिने? दादा, तू काय बोलतोस? तुला कळतंय? एक साधा डान्स क्लास लावला आम्ही नायशासाठी, दॅट्स इट. नायशाला डान्स करायला आवडतो आणि हिला डान्स उत्तम शिकवता येतो म्हणून ते मी जुळवून आणलं दादा. मग त्यासाठी एवढा महागडा डान्स क्लास का रे? कुठे देतात एवढी फी डान्स क्लाससाठी? आणि एवढी फी कशासाठी? नायशाला डान्स शिकवायचा म्हणून का त्या मुलीला मदत म्हणून? मदत म्हणूनच. मला तिची मदत करायची होती आणि मी केली. आणि काय कालपासनं तुम्ही इतके पैसे लावले? काल तर आई म्हणत होती ना, आमच्याकडच्या मोलकर्णींना पण एवढा पगार असतो, मग तेव्हा कुठे गेले इतके पैसे? अरे ती बिचारी गेले 3-3.5 महिने इथे प्रामाणिकपणे येते, नायशाला डान्स शिकवते. काल तिला प्राइज मिळालं त्यासाठी. तुम्ही त्याची किंमत तरी करा रे. आणि मी एकदाच मदत केली ना तिला, तेव्हा सुद्धा ती पैसे घ्यायला नकार देत होती. मी फोर्स केलं तिला, आता तुझी अडचण आहे तर पैसे घे म्हणून. त्यानंतर 3.5 महिने झाले ती इथे येते, मेहनत करते नायशावरती. एक पैसा सुद्धा तिने माझ्याकडे मागितला नाही आणि मागणार नाही, माझी गॅरंटी आहे. बस, मला याविषयी अजून ऐकायचं नाहीये. आणि मुद्दा पैशांचा नाहीच ऋषी. मुद्दा हा आहे की तुम्ही आईला सगळं हे अंधारात ठेवून करत होतात, हे तुमचं चुकलं. यात आईची काहीही चूक नाहीये. तिच्या जागी जर का तू असता ना, तर तू सुद्धा असाच वागला असता. आईला त्या मुलीचा राग आला, आईने नायशाचा डान्स क्लास बंद केला. आणि माझ्या मुलीचा डान्स क्लास बंद झालाय ना, आय एम फाईन विथ इट. रोहित, तू जरा शांत हो बघू. एक मिनिट बाबा, हा आईशी नको नको ते बोलतोय, ह्याला आधी शांत व्हायला सांगा. मला सांगा, काय फरक पडतो कमळीने शिकवलं तर? नायशाचं काय वाईट झालं का? सगळं चांगलंच तर चालू आहे ना. आईंना द्या. सोड, माझं सोड, त्या मुलीचं पण सोडून दे. वहिनीबद्दल बोलूयात आपण. काल आई वहिनीशी जे वागली त्याबद्दल काही म्हणणं आहे का तुझं? एका गेस्ट समोर वहिनीला कानाखाली मारली आईनी, त्याबद्दल तुला काही म्हणायचंय का? तिथे सुद्धा आय एम फाईन विथ इट, एवढंच. वहिनीची ह्याच्यामध्ये अशी काय चूक झाली, हा जाब तुला विचारावासा वाटला नाही आईला?